विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ 22वा शिकणार आहोत। पाठाचं नाव आहे मदत। आमच्या शाळेच्या बाहेर गोड्या बिस्किटांची पाकिटं विकायला एक काकू नियमित यायची। शाळा सुटली की आम्ही शाळेसमोर जाऊन गोड्या बिस्किट घ्यायचो। ती मोठ्या आवडीने परस्परांमध्ये वाटून खात असे। आज कोण गोड्या बिस्किट घेणार हे पण आम्ही आधीच ठरवत असायचो। त्या गोड्यावाल्या काकू नियमित शाळेसमोर बसायच्या। त्या शाळा सुरू होण्याच्या आधीपासूनच यायच्या आणि शाळा सुटल्यानंतर सगळे घरी गेले की त्या सुद्धा जायच्या। विशिष्ट ऋतूमध्ये आवडणारे रानमेवे पण त्या विकायला आणायच्या। त्या गोड्या बिस्किटांसोबत गोड आंबट बोरं, करवंद, कवठ, इंग्रजी चिंचाही आणत। कधी कधी पैसे नसेल तेव्हा कोणी काही मागितलं तर काकू पटकन हातात द्यायच्या। त्यामुळे आम्ही नियमित काकूंची वाट पाहत असायचो। कधी कधी त्यांची छोटी चिमुकली त्यांच्यासोबत असायची। ती शाळेकडे टक लावून बघायची। तिला शाळा आवडे। आम्ही नेहमीच काही ना काही घेतल्यामुळे तिचा आणि आमचा चांगला परिचय झाला होता। या दोघी मायलेकींमध्ये कोणी तिसरे कधीच दिसले नाही। आम्ही नियमित शाळेत जायचो। पावसाळ्याचे दिवस होते। आम्ही त्या बिस्किटवाल्या काकूंची वाट बघायचो। तर सतत 8 दिवस होऊनही काकू आल्याच नाहीत। काही दिवस थांबलो। पंधरवाडा उलटला होता, मात्र आता पाऊसही नव्हता। मग त्या काकू का आल्या नसतील? आम्ही सर्वांनी खूप विचार केला। सर्वजण एकमेकांसोबत बोललो तेव्हा कळाले की आमच्या वर्गातला सोहम त्यांच्या घराजवळच्या परिसरात राहायचा। आम्ही ठरविले की आपण त्यांना भेटायला जायचे। दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व सोहमच्या घरी गेलो। त्याला घेऊन त्या काकूंकडे गेलो तर काकू अंथरुणावर झोपून होत्या। आम्ही आत गेलो। आम्हाला पाहून त्या कणत उठल्या। आम्ही समोरच्या फाटक्या सतरंजीवर बसलो तेव्हा कळलं की काकू खूप आजारी होत्या। त्यांची लहान चिमुरडी खिचडी लावत होती। आम्ही घरी परतलो। आईला खरं सांगितलं। आईने थोडे पैसे दिले, ते काकूंना द्यायला सांगितले। आम्ही सर्वांनी थोडे थोडे करून पैसे जमा केले। ते सर्व सोहमकडे देऊन काकूंना पाठवले। रोज आमच्यातला एक जण त्यांना डबा द्यायचा। तेही काम सोहम आनंदाने करायचा। महिन्यानंतर काकू परत गोड्या बिस्किट विकायला आल्या तेव्हा आम्हाला खूप छान वाटले। त्या आमचे आभार मानत होत्या। आम्ही त्यांना तसं करू नका म्हणालो। आता आमचे नाते अजूनच घट्ट झाले होते। त्यांच्या परिस्थितीची जाणीव आम्हाला झाली।